वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पति पंचैतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो श्री महादेव शंभो श्री महादेव शंभो। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्री जगदम्ब उदयोस्तु 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 उदयोस्तु। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् अस्माकं कुलदैवतम् अस्माकं कुलदैवतम्। जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता। म्हणा म्हणा भवानी जय दुर्गा माता भवानी भवानी भवानी
चरणी तुझिया चरणी ठेवित मादा तुझिया चरणी ठेवित माथा तुझिया चरणी ठेवित माथा कृपा करी आता माता कृपा करी आता भवानी जय दुर्गा माता जय दुर्गा माता माता जय दुर्गा माता माता जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता दुर्गा माता 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 जय दुर्गा तुझिया चरणी ठेवित माता तुझिया चरणी ठेवित माता कृपा करी आता भवानी कृपा करी आता भवानी जय दुर्गा माता 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 जय दुर्गा माता या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः श्री जगदम्ब उदयोस्तु 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 पण मधुकैटभांचा नाश झाला कसा झाला खरं म्हणजे वरप्राप्ती झाली होती जगदंबेनी वर दिला होता पण असं आहे की
वराचा जर का सदुपयोग केला गेला तर निश्चितच आणखीन उद्धार होतो, नाहीतर उद्धारच होतो. असं आहे. आई जगदंबेनी यांना वरदान दिलं, मात्र त्या वरदानाचा परिणाम असा झाला, हे माजले आणि त्याच आणखीन सगळ्या एकूण परिस्थितीमधून हयग्रीव नावाचा एक नवीन अवतार भगवान विष्णूंना घ्यावा लागला, ज्याचे कारण मीमांसा आपण काल पाहिली आहे. कसं झालं, काय झालं. आदिशक्ती श्री जगदंबा युगायुगांचे ठाई निर्मिती करते, करायला लावते. ब्रह्मा विष्णू महेशांच्या हातून आणखीन पालन पोषण आदी सगळे व्यवहार करून घेते आणि पुन्हा एक वेळ अशी येते की ज्यावेळेला संपूर्ण सृष्टीचा नाश करते आणि पुन्हा नवीन सृष्टी निर्माण करते. अशी आदिशक्ती असलेली ही जगदंबा कालमापनाचं जे काही परिमाण आहे त्याप्रमाणे आणखीन हे सगळं कालचक्र जे आहे हे या जगतामध्ये सुरू असतं. सध्या जो कल्प सुरू आहे तो श्वेतवाराह कल्प आहे. आत्ता सुरू असलेला कल्प जो आहे तो श्वेतवाराह आहे. आपण रोज पूजा या ठिकाणी करतात, त्यावेळेला गुरुजी आणखीन पंचांगाचा उच्चार करतात, तेव्हा श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे दे वगैरे वगैरे पंचांगाचा उच्चार करतात. तर असा हा श्वेतवाराह नावाचा कल्प, खरं म्हणजे कालमापनाचं सर्वात मोठं प्रमाण जे आहे ते हा एक कल्प म्हणजे एक कसा निर्माण होतो हा कल्प, तर 71 महायुग जातात. ज्या वेळेला 71 महायुग, बरं का, एक महायुग म्हणजे सत्य त्रेता द्वापर कली ही चारही युग मिळून एक महायुग बनतं. आणि अशी 71 महायुग गेल्यानंतर एका मन्वंतराची निर्मिती होते. एक मन्वंतर म्हटला जातो 71 महायुग गेल्यानंतर. आणि असा एक मन्वंतर गेल्यानंतर संपूर्ण झाल्यानंतर असे एक नाही दोन नाही 14 मन्वंतर ज्यावेळेला पूर्ण होतात त्यावेळेला एक कल्प गणला जातो. 4,32,000 वगैरे अशी काहीतरी कलियुगाची आणखीन या 4,31,000 का 32,000 सामान्यपणे आपल्याला आपण 4.5 लाख समजूया. कलियुगाची जी काही कालमर्यादा आहे ती 4.5 लाख आहे. काल परवाच्या निरूपणात मी आपल्याला सांगितलं की तसं पाहायला गेलं तर 2023 संपत आलं आहे. त्यानंतर पुन्हा सत्ययुगाची पहाट आणि असं करून 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 अशी 71 महायुग जातील ज्या वेळेला, त्यावेळेला आणखीन एक मन्वंतर पूर्ण होईल. आणि असे 14 मन्वंतर पूर्ण झाले की एक कल्प. आपल्याला परिचित असलेला एक अभंग आहे नामदेव महाराजांचा. तो फक्त हा कल्प शब्द आपल्याला नीट समजावा म्हणून एवढ्यासाठीच मी 2 ओळी त्यातल्या म्हणतोय. आकल्प आयुष व्हावे तया आकल्प आयुष व्हावे तया आकल्प आयुष व्हावे तया माझिया सगळा हरीच्या दासा माझिया सगळा हरीच्या दासा आकल्प
अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी अकल्पायुष वावेत अकल्प अकल्प अकल्पायुष वावेत नामदेव महाराजांनी भगवंताजवळ मागणं मागताना या कल्प शब्दाचा आणखीन उपयोग केलाय. कशा करता? कल्पांतापर्यंत आयुष्य म्हणजे किती विचार करा, कालावधी किती आहे आपल्याला हे लक्षात यावं म्हणून मी हा अभंग म्हटलाय. उदाहरणादाखल भगवंताचे जे भक्त आहेत, उपासक आहेत, त्यांच्यासाठी नामदेव महाराजांचं मागणं आहे की ही जी कोणी मंडळी आहेत, नारद, ध्रुव, प्रल्हाद आदी आणखीन जे भागवतोत्तम झाले गणले गेले, यादी मोठी आहे, भक्तांची मालिका आहे. आणि अशा या एकूण सगळ्याच भक्तांचं आयुष्य किती असावं असं कदाचित भगवंतांनी विचारलंही असेल नामदेव महाराजांना. पांडुरंग परमात्म्याने काय सांगावं? नामदेवा प्रसन्नच मी, काय पाहिजे मागा. ते म्हणाले माझ्यासाठी काहीच नको आहे, पण माझ्या नवे नवे या तुझ्या सगळ्या पांडुरंगाच्या या भक्तांच्यासाठी, नामधारकांसाठी, साधकांसाठी, उपासकांसाठी उत्तम आयुष्य पाहिजे. किती उत्तम पाहिजे? कल्पांतापर्यंत आयुष्य पाहिजे असं नामदेव महाराज म्हणाले. आकल्प, आकल्प याचा अर्थ काय? कल्पांतापर्यंत. ही किमान मागणी आहे बरं. हां भगवंता ही किमान मागणी आहे. जास्ती दिलं तर काय आम्ही नको नाही म्हणणार. काय सुहास काका, बरोबर आहे की नाही? ही किमान मागणी आहे. आणि भगवंत हा उदारांचा राणा आहे असं म्हटलं गेलं आणि त्यामुळे तो निश्चित देतो. असो, आपला विषय इकडे आहे की असं हे कल्प ज्याला म्हटलं जातं. कल्प, एक कल्प म्हणजे काय तर अशी 71 महायुग गेल्यानंतर एक कल्प, 14 मन्वंतर गेल्यानंतर एक कल्प, 71 महायुगांच्या नंतर एक मन्वंतर आणि असे 14 मन्वंतर ज्यावेळेला पूर्ण होतात तेव्हा एक कल्प होतो. कालच्या या मधुकैटभांच्या कथेनंतर एक पुढली छोटीशी कथा जी येते ती कथा आधी आपल्यासमोर ठेवायची आणि मग त्या पुढली महत्त्वाची कथा आपल्याला सांगायची, आपल्यासमोर मांडायची. ती अशी आहे, त्याच्या आधीची कथा जी आहे ती सांगायची आपल्याला. हा सुद्युम्नाचा मृत्यू झाला आणि राजा पुरुरवा हा त्या ठिकाणी गादीवरती बसला, राज्यावरती बसला. काल आपण कथा ऐकली सुद्युम्नाची आणि या पुरुरव्याची कीर्ती सर्वदूर पसरली. शौर्य, धैर्य, वीर्य, पराक्रमी असा आणखीन संपूर्ण आणखीन प्रजाजनांच्या हिताचा विचार करणारा राजा, असा सर्वदूर लौकिक झाला या राजाचा. आणि इकडे काय झालं, उर्वशीला ब्रह्मशापामुळे आणखीन भूलोकी यावं लागलं, पृथ्वीवरती यावं लागलं. तेव्हा पुरुरव्याची ख्याती अशी ऐकल्यामुळे ती त्याच्यापाशी आली. कोण? स्वर्गातली अप्सरा, इंद्र दरबारीची अप्सरा उर्वशी ही त्या ठिकाणी आली आहे. असं आहे, शाप मिळाला म्हटल्यानंतर दुसरीकडे जाणार म्हटल्यानंतर राहायचं कुठे, प्रश्न आहे नाही का. उर्वशीने विचार केला, राजाची कीर्ती कानावर आलेली आहे अनायासा, तर अशा या पुरुरव्याकडे जाऊया, राजाकडे जाऊया, आपल्याला निश्चित आश्रय मिळेल. आणि म्हणून ती आली आहे. राजाची आणि तिची दृष्टादृष्ट झाली आणि
राजाला तिने पाहिल्यानंतर ती त्या राजाकडे आकृष्ट झाली आहे. बरं, उर्वशी आहे ती, सामान्य स्त्री नाही आहे. दिसायला अप्सरा आहे, दिसायलाही सामान्य नाही आहे. इंद्रलोकीची नव्हे इंद्राच्या सेवा करणाऱ्या ज्या कोणी आणखीन अप्सरा आहेत इंद्राच्या आणखीन दरबारात, त्यांपैकी असलेली ही एक उर्वशी, सर्वोत्तम अप्सरा असा जिचा लौकिक आहे. तर अशी ती उर्वशी तिकडे आले, उभयतांची भेट झाली आणि एकमेकांचा परिचय झाला, ओळख झाली, परिचय झाला. आणि त्या उर्वशीनी राजाची पुरुरव्याची सेवा करण्याचं मान्य करायचं ठरवलं. नवे राजाच्या सेवेत राहायचं ठरवलं. मनाशी निश्चय केला. ती म्हणाली राजाला की राजा, पुरुरव्याला सांगितलं, महाराज मी आपल्याकडे राहायला तयार आहे, मला आपण आवडलात, मला आनंद होईल तुमची सेवा करायला, पण मी सेवा करण्याच्या पूर्वी, सेवा सुरू करण्याच्या पूर्वी माझ्या काही अटी आहेत त्या नीट समजून घ्या, तरच मी आपली सेवा करेन, एरवी नाही करणार. पहा बरं, राजाला अटी घालते कोण? उर्वशी. पाहायला गेलं तर अप्सरा आहे, सुंदर आहे, ठीक आहे, पण अशी उर्वशी, इंद्रलोकीची आणखीन एक सेवा करणारी अप्सरा, ती राजाला अटी घालते. राजा, मी तुझ्याबरोबर राहीन, तुझी सेवा करीन, तुला हवं नको ते पाहीन, सगळं काही करीन, पण राजाने काय काय करावं? 2 अटी ती म्हणाली माझ्या आपल्याला स्वीकार कराव्या लागतील. पहिली अट, एक म्हणजे तिच्यापाशी प्राणप्रिय असे 2 मेंढे आहेत. त्या अप्सरेजवळ, या उर्वशीजवळ 2 मेंढे होते बरोबर तिच्या, आणि ते तिला प्राणप्रिय आहेत. तिने सांगितलं, हां, मी यांच्याशिवाय राहू शकत नाही. जरा क्षणभर जरी ते बाजूला झाले, माझ्यापासून दूर गेले, तरी मला करमत नाही, आणि म्हणून त्यांचं रक्षण तुला करावं लागेल माझ्याबरोबर. तसंच माझं जे काही भोजन आहे, अन्न जे आहे, ते अन्न फक्त तुपातलं पाहिजे. अर्थातच साजूक तूप पाहिजे, साधं तूप चालणार नाही. उत्तम तुपातलं अन्न मला पाहिजे, द्यावं लागेल, तुला व्यवस्था करावी लागेल. पहिली अट. 2 मेंढे, त्यांचं पालन पोषण करावं लागेल, नवे त्यांचं संरक्षण करावं लागेल. जर का त्यांना काही झाली, इजा झाली, कोणी काही मारलं, झोडलं, ठोकलं, तर मला ते चालणार नाही, मी निघून जाईन. तसंच मला अन्न सर्वोत्तम तुपातलं पाहिजे. आणि दुसरी अट, माझ्याशी संभोग करताना, कामक्रीडा करताना फक्त काय नग्न असशील तेवढाच. एरवी जर का तू नग्न दिसलास कुणाला, तरी सुद्धा मी इथून सोडून जाईन, तुझा महाल सोडून जाईन. अशा 2 अटी घातल्या त्या उर्वशीनी. मान्य असतील तर बोल, मी थांबते, नाहीपेक्षा मी चालले, असं उर्वशी सांगते राजा पुरुरव्याला. राजा म्हणाला, हरकत नाही, तुझ्या अटी मला मान्य आहेत. आणि अनेक वर्षांपर्यंत या दोघांनी सहवासाचा जो काही आनंद आहे, सौख्य जे आहे, ते सौख्य लुटलं, आनंद घेतला. अनेक वर्ष उर्वशी या पुरुरव्याच्या बरोबर राहिली. पण ज्या इंद्राच्या दरबारीची ही अप्सरा होती, त्या इंद्राला आता चैन पडेना असं झालं. माझ्या एवढ्या ज्या काही आणखीन सौंदर्यवती आहेत, अप्सरा आहेत, त्यापैकी मुख्य असलेली उर्वशी गेली कुठे? शोध सुरू झाला. आणि राजाला, इंद्राला, देवेंद्राला कळलं. त्यांनी काय केलं? त्यांनी दूत पाठवले, विश्वावसूसहित इतरही दूत पाठवले. मुख्य त्याच्यात विश्वावसू होते.
या विश्वावसूसहित आलेल्या दूतांनी काय केलं माहिती आहे? एका काळोख्या रात्री त्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. उर्वशी आणि पुरुरवा यांची कामक्रीडा सुरू होती आणि याच वेळेला अशा काळोख्या रात्री या सगळ्या मंडळींनी दूतांनी प्रवेश केला. शोधार्थ आलेल्या दूतांनी. आणि काय घडलं? गंधर्व राजवाड्यापाशी ते आले. राजा उर्वशी आणि संभोगामध्ये असताना मग्न आहेत असे पाहून त्यांनी पहिलं काम केलं. काय काम केलं? उर्वशीला काय प्रिय आहेत? मेंढे प्रिय आहेत. ती त्या मेंढ्यांच्या वाचून राहू शकत नाही आणि म्हणून त्यांनी पहिला हल्ला केला. काय केला? त्या दोन्ही मेंढ्यांना आणखीन चोरून नेण्याचा प्रयत्न केला, लांबवण्याचा प्रयत्न केला, आपल्याबरोबर घेऊन जायचा प्रयत्न केला. जसं त्यांनी त्या मेंढ्यांना धरलं ते मेंढे ओरडायला लागले. मेंढे ओरडायला लागले म्हटल्यानंतर कामक्रीडेत मग्न असलेली ती उर्वशी, तिच्या लक्षात आलं आपल्या मेंढ्यांना काहीतरी संकट आलंय, त्याशिवाय ते ओरडणार नाहीत. शिकवलेले मेंढे होते बरं का. आणि ते मेंढे जसे ओरडायला लागले तसे आणखीन इकडे काय झालं? तत्काळ राजा उठून तसाच आणखीन धावत सुटला. आणि त्याच वेळी गंधर्वांनी आकाशामध्ये वीज चमकवली. असं ज्यांची सत्ता आहे ते निसर्गात त्यांना हवे तसे काहीही बदल क्षणभरासाठी करू शकतात, होय की नाही? वीज चमकवली आणि राजा जो ज्या अवस्थेत होता त्याच अवस्थेत तो खरं म्हणजे पळाला होता. त्या मेंढ्यांच्या शोधार्थ नवे तो गेला निघून आणि त्याला आलेलं पाहिलं, मात्र मेंढे तिथेच सोडून हे दूत निघून गेले. वीज चमकल्यामुळे जो प्रकाश पडला त्या प्रकाशामध्ये राजा नग्नावस्थेत पाहिला गेला. आणि जसं राजाला नग्नावस्थेत पाहिलं तसं उर्वशीने सांगितलं, मी अजिबात इथे थांबणार नाही, चालले, निघाले. मी आपल्याला अट घातलेली होती की माझ्या या मेंढ्यांना जर काही त्रास झाला तर मी निघून जाईन. आणि दुसरी अट, महत्वाची अट, माझ्या बरोबर असताना फक्त आपण नग्न असाल, एरवी जर का कुठे कोणाला नग्नपणा दिसलात तर मी आपल्या बरोबर राहणार नाही, आपली सेवा करणार नाही, आपली दासी म्हणून आणखीन इथे थांबणार नाही. राजा म्हणाला, अगं इतकी निष्ठुर का होतेस? हे बरोबर आहे का तुझं वागणं? तेव्हा ती म्हणाली, बरोबर आहे का चूक आहे ते राहू दे. उर्वशीने सांगितलं, राजसिंहा, अरे तू वेडा पिसा झालायस, काही सदसद विवेक बुद्धी वगैरे काही आहे की नाही तुला? तुझा शहाणपणा असा नष्ट कसा काय झाला? आणि एक लक्षात ठेव, स्त्रियांची मैत्री ही कधीच कोणाशीच नसते आणि टिकत त्याहून नसते. कारण त्यांचा स्वभाव, ती उर्वशी सांगते, त्यांचा स्वभाव लांडग्यांसारखा असतो. राजाने तर स्त्रिया आणि चोर यांचा विश्वास धरताच कामा नये. कोण सांगतंय? उर्वशी सांगते. पहा बरं, घरी परत जा आणि आनंदाने तुझं राज्यकारभार तुझा सांभाळ नीट, राज्याचा आणखी उपभोग घे, मी निश्चित परत येणार नाही. आणि म्हणून ती निघून गेली. राजा
या तिच्या सांगण्याचा काहीही उपयोग मात्र झाला नाही आणि त्या स्वैरिणी स्त्रीमध्ये राजाचं मन गुंतून गेलं. राजा अत्यंत दुःखित झाला आणि त्या दुःखातच तो बुडून गेला, संपून गेला. सांगायचं तात्पर्य हे आहे, राजाची कीर्ती खरं म्हणजे सर्वदूर पसरलेली होती. वीर होता, शूर होता, धाडसी होता, पराक्रमी होता, सगळं काही होतं. मंत्रिमंडळ छान होतं, हाताखाली काम करणारी मंडळी चांगली होती. पण राज्यकारभार उत्तम चालू असताना एक सामान्य शापित असलेली उर्वशी आली आणि ती या राजाचं आणि राज्याचं वाटोळं करून गेली. विचार करा. कर्मणा गहनो गतिः, कर्मणा गहनो गतिः. थोडंसं नाम घेऊया आणि त्यानंतर मग शुक महाराजांच्या जन्माची कथा ऐकूया. नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 बोला. नारायण 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 म्हणा म्हणा. नारायण 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 बोला. नारायण 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 बोला. नारायण 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 श्रीमन्नारायण बोला. नारायण 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 बोला. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन् नारायण 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 बोला. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 बोला. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्
जगदंबा माता की जय. श्री जगदंब उदयोस्तु 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 उदयोस्तु. श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये असं घडलं, यज्ञाची सगळी तयारी झालेली होती. आता यज्ञ सुरू करायचा आणि म्हणून त्या ठिकाणी सगळी ऋषीमंडळी जमलेत. यज्ञमंडप उत्तमपैकी सजवलाय. सामग्री सगळी त्या यज्ञासाठी जे काही हवनीय द्रव्य, इतर काही पात्र, सगळं काही आणखीन उत्तम रीतीने त्या ठिकाणी साहित्य जमवलेलं आहे. सरस्वती नदीचा किनारा आहे. खळ 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 वाहणारं पाणी आहे, स्वच्छ असं. आणि अशा त्या ठिकाणी रम्य अशा त्या नैमिषारण्यामध्ये यज्ञाची तयारी झाली आहे. आणि यज्ञाकरता अग्निसिद्ध करायचा म्हणून अग्निमंथा करायला आणखी स्वतः त्या ठिकाणी व्यास महर्षी बसलेत. अग्नी निर्माण करायचा यज्ञाकरता म्हणजे त्या ठिकाणी खरं म्हणजे एक पद्धत अशी आहे, दोन्हीही गोष्टी लाकडाच्याच बनवलेल्या, पण वैशिष्ट्य असं की ती अग्नी आणखीन निर्माण करण्यासाठी जी काही आणखीन अरणी, ती अरणी खाली ठेवायची, दोन्ही पायात घट्ट पकडायची आणि दुसरा भाग मंथा ज्याला म्हटलं जातं, त्या मंथेने काय करायचं, मंथा ती हातात घ्यायची, त्याला दोरी गुंडाळायची आणि जशी आपण ताकामध्ये रवी फिरवतो ना, तशी मंथन करायचं, मंत्र म्हणायचे, मंथन करायचं आणि अग्नी त्याच्यातून निर्माण झाला घर्षणातून की मग तो यज्ञासाठी उपयोगात आणायचा. अरणी त्या ठिकाणी ठेवलेली आणि व्यास महर्षी मंथा करायला बसलेत, अग्निमंथा करायला. आणि घडलं फार वेगळं, एक विचित्र घटना घडली. काय घडलं माहिती आहे? एक अप्सरा आकाशातून चाललेली होती. तिचं नाव घृताची. या घृताची अप्सरेला आणखीन त्या आकाशातून जाताना पाहिलं महर्षी व्यासांनी. त्या अप्सरेला भीती अशी वाटली की यज्ञ सुरू आहे, तयारी सुरू आहे सगळं काही, आणि या ठिकाणाहून मी गेले तर ही सगळी ऋषी मंडळी जमली आहेत, व्यास महर्षी आहेत स्वतः. तपस्वी तेजस्वी ऋषी मंडळी सगळे जमले. आता काय होईल, आता बहुतेक हे मला शाप देणार आहेत, बाकी काहीच होणार नाही. आणि म्हणून तिला भीती वाटली अंतरी. आणि इकडे काय झालं, व्यासांच्या अंतरी कामभावना जागृत झाली. व्यासांच्या अंतरी कामभावना जागृत झाली. आणि यांचं जे वीर्य उडालं ते त्या अरणीवरती जाऊन पडलं. अग्निमंथन त्या ठिकाणी सुरू होतं आणि करता करता काही क्षण असेच गेले आणि एक सुंदर असा आणखीन
पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला. त्या अरणीमधून रूपवान उत्तम देहाचा असा आणखीन तो पुत्र जन्माला आला, पाहिला, प्रगट झाला. आणि व्याससुद्धा हे पाहून बुचकळ्यात पडले की हे कसं काय झालं. स्वाभाविक आहे. अनपेक्षित आणखीन रित्या हा पुत्र इथे जन्माला आला आणि यांच्या समोर येऊन उभा राहिला. व्यास बुचकळ्यात पडले आणि त्यांना भगवान महादेवांनी दिलेल्या वराची आठवण झाली. महादेवांनी वर दिला होता की अशी अशी आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. 1-2 वर्षांनाही 100 वर्ष तपश्चर्या केली होती मेरू पर्वतावरती जाऊन. कशासाठी? केवळ पुत्रप्राप्तीसाठी. आणि म्हणून व्यासांनी स्वतःच्या मनाचं समाधान करून घेतलं. बहुतेक हा त्याचा परिणाम आहे. आणि त्यानंतर मग त्या पुत्राला गंगा स्नान घालत असताना त्याच्यावर आकाशातून देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली आहे. आनंदाचा तो क्षण काय वर्णन करावा. वर्णन केलंय. त्या बालकाला गंगेचं स्नान घालीत असताना त्याच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली. व्यासांनी त्याचे जातसंस्कार केले. देवांनी दुंदुभी वाजवली. हाँ, ये बात है. नगारा वाजवला, दुंदुभी वाजवली आणि असा मोठा नाद केला. अप्सरांनी नृत्य करायला सुरुवात केली. किती सांगू मी सांगू कुणाला. आनंदातिशयाने नवे नवे त्यांना भरतच आलं जणू काही. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हे पद मी केवळ आनंदाचं वर्णन करण्यापुरतंच म्हणणार आहे. सगळी कडवी चरण काही मी म्हणणार नाहीये. हा, किती सांगू मी सांगू कुणाला. अप्सरांनाही आनंद झाला, देवांना आनंद झाला. पुष्पवृष्टी करतायत सगळी मंडळी आकाशातून. हा पुत्र जन्मोत्सव साजरा करण्यासाठी उत्तमपैकी स्नान घातलं गेलंय. आता व्यास महर्षींचा मुलगा म्हटल्यानंतर काय, साक्षात गंगा आली आहे स्नान घालायला, प्रगट झाली आहे. आपल्याला आवाहन करावं लागतं, गंगा गंगेती यो ब्रूयात, नाही का. किंवा चालून दे. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आज आनंदी आज आनंदी आनंद. गायन करायचं पण ते संदर्भापुरतंच करायचं, नाही का. किती करायचं. मी नेहमीच कीर्तन करत असताना सांगतो, कीर्तनात गायन आवश्यक आहे, गाणं आवश्यक आहे, अभंग पद आवश्यक आहे. पण ते किती, भोजनामध्ये भाजी जेवढी असावी तेवढंच गाणं. भोजनात भाजीचं प्रमाण किती असतं तेवढं कीर्तनात गाणं असावं. विनोद किती असावा, चटणी कोशिंबीर किती खायची असते, डावीकडे वाटतात. मर्यादित. काय तो आनंद वर्णन करावा या ठिकाणी आणखीन त्यांनी असं सांगितलं. आणि त्यांनी मग व्यासांनी त्याला जवळ घेतलंय, कुरवाळलंय प्रेमाने. आपल्याला प्रश्न पडतो, असाही जन्म होऊ शकतो? होऊ शकतो. कारण फक्त आदिशक्ती श्री जगदंबा तिची जर शक्ती पुरवली
तर अशी ही घटना घडू शकते. अयोनी संभूत असलेला असा हा पुत्र कोणत्याही प्रकारे योनीचा आधार नाही आहे, लक्षात घ्या. जन्म कशातून आहे? अरणीतून जन्म आहे. व्यासांच्या वीर्यापासून जन्म आहे, पण अरणीतून जन्म आहे. आणि असा तो जन्म, पुत्र जन्मोत्सव साजरा झाला. उत्तमपैकी स्नान वगैरे आणखीन त्याला घातलं, वस्त्र प्रावरण दिलेत आणि व्यासांनी आपल्या लेकाला जवळ घेतलं, कुरवाळलं त्याचं. प्रेमाचं भरतं आलंय. ज्याच्याकरता मी 100 वर्ष तपश्चर्या केली त्या फळाची प्राप्ती आज झाली आहे. मनाशी काय आनंद असेल विचार करा. आपण पाहतो व्यवहारात सुद्धा, समाजात सुद्धा एखादं लग्न झालेलं जोडपं असतं, घरात सगळी काही सुबत्ता असते, पण 8-10 वर्ष होतात, पाळणा हलत नाही. एखादा तरी पुत्र जन्माला यावा, निदान एखादी कन्या तरी जन्माला यावी अशी मनोमन इच्छा असते. बिचारे रोज येतात, जगदंबेला प्रार्थना करतात. आई जगदंबे, कशी प्रार्थना करतात ऐकूया. रोडगा वाहीन तुला भवानी आई, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला भवानी, रोडगा वाहीन तुला. पाव माझ्या नवसाला, पाव माझ्या नवसाला, पाव माझ्या नवसाला, पाव माझ्या नवसाला भवानी आई, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. नंडेचं करताय किरकिर करताय, नंडेचं करताय किरकिर करताय, नंडेचं करताय किरकिर करताय, खरंच होऊ दे त्याला. काय म्हणता? खरूज होऊ दे त्याला भवानी आई, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करीत आहे. जुन्या काळचं काव्य आहे नाथांचं, त्यामुळे त्यावेळेला जे होतं ते त्यांनी वर्णन केलं. आता उलट ती सासू म्हणते सून माझी जाच करीत आहे, नाही का? असा कदाचित बदल झाला असेल, मला माहित नाही, तुम्हाला माहिती आहे. सासू माझी जाच करीत आहे, सासू माझी जाच करीत आहे, सासू माझी जाच करीत आहे, सत्वर म्हणते तिला. काय म्हणते? सत्वर मरू दे तिला भवानी आई, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला भवानी आई. सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला, न तिथेच राहू दे त्याला, तिथेच राहू दे त्याला भवानी आई, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला भवानी आई. नवरा मारून आहुती दिली, नवरा मारून आहुती दिली, नवरा मारून आहुती दिली, आणि मानून घे तू हिरा, मानून घे तू हिरा भवानी आई, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला, जगदंब उदयोस्तु, उदयोस्तु, उदयोस्तु. त्या चिमणीला पाहिलं, त्यांच्या त्या पिल्लाला पाहिलं आणि व्यासांची इच्छा झाली होती एक तरी पुत्र पाहिजे आपल्याला असावा. कशा करता?
असं आहे, मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या माथ्यावरती 3 प्रकारची ऋण आहेत. पहिलं ऋण आहे देवऋण. दुसरं ऋण आहे ऋषी ऋण. आणि तिसऱ्या प्रकारचं जे ऋण आहे ते पितृऋण. अर्थातच या सगळ्या ऋणांतून उतराई व्हायचं झालं जर एखाद्याने ठरवलं तर काय, आणखीन त्याच्यासाठी मार्ग काय, उपाय काय? पुन्नाम नरकात त्रायते यस्य पुत्रः, असा एखादा पुत्र पाहिजे. आणि म्हणून व्यासांना ती इच्छा झाली आणि पुत्र जन्माला आला. काय आनंद वर्णन करावा सज्जनो. देवऋणातून उतराई होण्याकरता भगवंताचं गुणगान गायचं, त्याची पूजा अर्चा करायची, यज्ञयाग करायचा, अनुष्ठान करायचं देवीचं, जगदंबेचं, देवी भागवत श्रवण करायचं. कशा करता? या सगळ्या कर्मांचा परिणाम देवाच्या आणखीन ऋणांतून उतराई होण्याकरता. ज्या भगवंतानी आपल्याला मातेच्या उदरातून 9 महिने 9 दिवसांनी आणखीन सुखरूपपणे बाहेर काढलं आणि या मायेच्या पसाऱ्यामध्ये आणून ठेवलं उत्तम रीतीने. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, बरं देहाची वाढ सुद्धा कशी उत्तम केली. देवाचं ऋण आहे आपल्यावरती. ते म्हणाले दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह कांक्षया मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या, त्यातलं मनुष्यत्व दुर्लभ आहे. लख 84 फेरे फिरकर अवचित नरतनु पाया कमलमुख राम भजन कू दिया, असं कबीर महाराज म्हणाले एका ठिकाणी पदामध्ये. खाया पिया सुख से सोया उन्होंने क्या रे कमाया. कहत कबीरा जो मुखी राम नहीं आया वैसा गया. मनुष्यत्व इतक्या सहजासहजी प्राप्त होत नाही. लखत 84 फेरे फिरकर अवचित, ॲक्सिडेंटली, किंवा पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे. म्हणजे खरं म्हणजे त्यात सुद्धा मेघ घातली त्यांनी. ते म्हणाले पापपुण्य समता घडे तरीच नरदेह, नाहीतर जोडे. श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. देवऋणातून मुक्त व्हायचं तर ही सगळी देवकार्य करावी लागतात. खरं म्हणजे आपल्याला अहंकार निर्माण होऊ नये. हे मी केलं, मी प्रवचन करतो, हे तबला वाजवतात, यांनी व्हिडिओ शूटिंग केलं, आमच्या चंदननी आणखीन माईक सिस्टीम ॲडजस्ट केली, ठेवली, उत्तम ठेवली. त्याला कोणाला हे जे कोणी कार्य करणारी जी मंडळी आहेत यांच्यापैकी एकाला जरी अहंकार झाला तरी कार्यनाश होतो, होय की नाही? कारण निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझी पुण्याई थोडीशी काहीतरी आणखीन होती मागील जन्मातली का या जन्मातली मलाही माहिती नाही. आणि म्हणून माझ्या हातात हा देवी भागवताचा ग्रंथ आला. कारण कोण ठरलं? आमचे सुहास काका. पण त्या सुहास काकांना सुद्धा आणखीन काहीतरी प्रेरणा देणारी जी काही शक्ती, आदिशक्ती जगदंबा, तिने प्रेरणा दिली आणि केळकर बुवांना बोलवा म्हणून सांगितलं. म्हणून त्यांना प्रेरणा झाली, त्यांनी मला प्रेरणा दिली आणि मला प्रेरणा दिली जगदंबेनी की तू हे स्वीकार.
नाहीतर मी रेवदंड्यातून इकडे कशाला आलो असतो मला सांगा. हां, बरं मी आलो त्याबरोबर ही देवी भागवताची कथा ऐकायला, कथेमध्ये आणखीन सहाय्य करायला हे दोघेही आले, उपलब्ध झाले. यांना पण प्रेरणा दिली जगदंबेनी. खरं म्हणजे नियोजित साथीदार आणखीन वेगळे आहेत जे उद्या परवापासून यायचेत, पण ह्यांचा अंश होता या सेवेमध्ये आणि म्हणून यांची योजना झाली. कुणालाही यापैकी एकाला जरी अहंकार झाला ना तरी ते सगळं आणखीन सत्व निघून जातं, नवे नवे त्या कार्याचा नाश होऊ शकतो. आपला विषय इथून पुढे गेला, देवऋण आणि ऋषी ऋण आहे. त्याच्या पाठोपाठ ऋषींनी जे आपल्यावरती ऋण केलंय, ज्यांच्या नावाचा उल्लेख आपण आपलं गोत्र म्हणून करतो. मी सांगतो माझं शांडिल्य गोत्र आहे, हे सांगतात माझं अत्री गोत्र आहे, ते सांगतात मग आमचं काश्यप गोत्र आहे, जे काही असेल ते. आणखीन कोणी काय काय सांगतं. हे जे कोणी आहेत ते माझ्या कुळाचे मूळ पुरुष आहेत की ज्यांच्यापासून पुढे आणखीन या कुळाची आणखीन निर्मिती झाली, वाढ झाली. त्या ऋषींच्या ऋणातून उतरे होता आलं पाहिजे. आणि तिसरं ऋण पितृऋण. पितृऋणातून उतराई होण्याकरता पहिली गोष्ट, पहिलं कार्य जर करावं काही लागत असेल तर ते म्हणजे गेलेल्या पितरांचं श्राद्ध पक्षादी कर्म उत्तम करणं. अलीकडे लोक ते म्हणतात आम्ही देवबिव काही मानत नाही, श्राद्ध पक्ष वगैरे या कर्मांवरती पण आमचा विश्वास नाही. आम्ही काय करतो माहिती आहे का, ते आपल्याला अभिमानाने सांगतात. काय सांगतात, आम्ही त्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये किंवा इतर कुठच्या संस्थांमध्ये देणगी अर्पण करतो, पावती फाडून घेतो आणि पितृऋणातून मुक्त होतो. मला सांगा, असं जर का होत असतं तर आपल्या पूर्वसुरींनी, ऋषीमुनींनी श्राद्ध पक्षादी कर्म सांगितलीच कशाला असती, प्रयोगच कशाला आणखीन दिला असता, नाही का? असा विचार आपण केला पाहिजे. आणि ज्यावेळेला श्राद्ध पक्षादी कर्म उत्तम होत नाहीत असं घडायला लागलं जेव्हापासून, तेव्हापासून माणसाचे त्रास वाढायला लागलेत. बघा तुम्ही, तुकोबा म्हणाले जसे तसं, कोठे काही एक असे तर दुजे नाही. जिकडे संपत्ती आहे तिकडे संतती नाही, जिकडे संतती आहे संपत्तीही आहे पण आरोग्य नाही. बुवा काय सांगू, मुलगा जन्माला आला पण जो आला तोच अपंग जन्माला आला. काय उपयोग आहे मला सांगा? काही वेळेला देवाला प्रार्थना करायची वेळ येते की असा अपंग मुलगा दिलास त्यापेक्षा न दिला असतास तर बरं झालं असतं, असं सांगायची वेळ येते, प्रार्थना करायची वेळ येते. कोणावरती अशी वेळ येऊ नये पण येते. खरं आहे का खोटं आहे, पटतंय का नाही, हो का नाही, काहीतरी म्हणा. संवाद पाहिजे आपल्यामध्ये. आपल्यामध्ये संवाद पाहिजे. आमचे मुंबईतले एक बुवा म्हणायचे की श्रोता जिवंत पाहिजे.